साठी आपण संघर्ष करतोय, परंतु 4 वर्ष झाली. आज आपल्याला पुन्हा एकदा उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी बसावं लागते. खरं पाहिलं तर आमच्या दृष्टीनं ही अत्यंत खेदजनक बाब आहे. आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर कायम सत्तेचा वाटा आपल्याकडे राहिलेला आहे, कायम मंत्रीपद आपल्याकडे आहे. आपल्या मंत्री महोदयांनी जर मनात आणलं असतं तर चुटकीसरशी हे काम ते करू शकले असते. सरकार नको त्या ठिकाणी भरपूर काही खर्च करत असतं, भरपूर काही गोष्टी करत असतं, परंतु आमच्या या आदिवासी बांधवांचं जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, जगण्याचं जे साधन आहे ते म्हणजे आमचा हिरडा आहे. आणि याच्यासाठी जर मदत करायला तुमच्याकडे पैसे नसतील आणि 4 वर्ष जर आमच्या या बांधवांना याच्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर याच्यापेक्षा वाईट दुसरी कुठली गोष्ट असू नये. आज अनेक लांबून माझे बांधव या ठिकाणी आलेले आहेत, खास करून माझ्या माता भगिनी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर अतिशय संताप आणि चीड मनामध्ये निर्माण होते. अरे, या देशाचे मालक आम्ही आहोत, आम्ही म्हणजे आपण सगळे. राज्याची तिजोरी, देशाची तिजोरी भरण्याचं काम आपण करतो. प्रत्येक गोष्टीवर सरकार त्या ठिकाणी कर लावत असतं, जीएसटी लावत असतं, इन्कम टॅक्स लावत असतं. प्रत्येक गोष्टीतून सरकारच्या तिजोरीमध्ये त्या ठिकाणी पैसे भरण्याचं, तिजोरी भरण्याचं काम आपण करत असतो. मगाशी कोणीतरी म्हटलं सभामंडप, प्रस्ताव वगैरे. अरे, या गोष्टी तर आपल्याच पैशातून होत असतात. हे करत असताना हे मोठेपणा जरी स्वतःचा सांगत असले तरी हे पैसे आपले, हे पैसे काय यांच्या बापाच्या घरचे पैसे नाही आणलेले, स्वतःची इस्टेट विकून आपला रस्ता किंवा सभामंडप केलेला नाही. याच्यामध्ये कामाची क्वालिटी काय पद्धतीची आहे हे आपण पण पाहतोय. निकृष्ट दर्जाची कामं त्या ठिकाणी केली जातात, प्रत्येकाची टक्केवारी त्याच्यामध्ये ठरलेली असते आणि सगळ्यात मोठा वाटा यांचाच असतो. त्यामुळं इथं पैसे खाण्याचे काम करण्याच्या पलीकडे काही गोष्टी काय होत नाहीत. मुळात आमच्या शेतकऱ्याच्या जगण्याचं, उपजीविकेचं जे साधन आहे त्याच्यासाठी तुम्ही काही करणार आहात की नाही, खास बाब म्हणून तुम्ही ठरवलं तर बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही मदत देऊ शकता तर या आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही ही मदत देऊ शकता, परंतु त्याच्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे. ज्या आदिवासी बांधवांच्या जीवावरती आपण राजकारण केलं, गेली 35 वर्ष आपल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आपण डोक्यावरती घेतलं, खास करून तुम्ही तर आमच्यापेक्षा जास्त डोक्यावर घेतलं, परंतु आज त्यांना जर आपली कदर नाही, आज आपल्याला वाऱ्यावर सोडलंय, आज काय अवस्थेमध्ये आपण जीवन जगतोय हे जर आपल्या लोकप्रतिनिधीला कळत नसेल, समजत नसेल तर आता काय बोलावं. मला सांगा, आता वेळ आलेली आहे, आपली एकी आणि ताकद दाखवून देण्याची खऱ्या अर्थानं आता वेळ आलेली आहे. काय झालंय, मी काल पण बोलताना सांगितलं, देशामध्ये सगळ्यात बुद्धिमान आणि हुशार लोक जर कुठले असतील तर केरळ राज्यातली. तिथं ह्या लोकांना ते घुसू सुद्धा देत नाहीत. आपल्याला त्यांनी गृहीत धरलेलं आहे. निवडणूक आली की मग कोणाला डाब्यावर ने, कोणाला चपटी दे, कोणाला काहीतरी दे, असे आमिष दाखवायचं काम होतं. काही कार्यक्रम काढतील, हळदी कुकू काढतील, आणखी काय करतील. आता आमच्या बायका काय याच्या आधी कुकू लावितच नव्हत्या, यांच्या बायका आल्या तरच कुकू लावतील, नाही तर लावायचं असतं. त्यांना कळतंय स्वतःच्या नवऱ्यासाठी कुकू लावायचं, त्यांना कळतंय. तुम्ही काय कुकू लावायला येऊ नका. अरे, किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 2.5 पटीनं आत्महत्येचा शेतकऱ्यांचा दर वाढलेला आहे. किती आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलंय, त्याची जरा तरी लाज वाटू द्या तुम्हाला. आज शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये, आज तुमच्याच बाबतीत नाही तर अख्ख्या देशभरातल्या शेतकऱ्यांवर किती अन्याय केला जातोय. शेतीमालावर निर्यात बंदी केली जाते, बाहेरच्या देशातून शेतमाल आयात केला जातोय आणि शेतीमालाचे भाव पाडण्याचं पाप हे सरकार करतंय. डॉक्टर M.A. स्वामीनाथन यांना त्या ठिकाणी या सरकारने भारतरत्न पुरस्कार दिला. अरे, पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी कधी लागू करणार आहात तुम्ही? नरेंद्र मोदी साहेबांचा व्हिडिओ मी पाहिला. भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसान की कर्ज माफी का कर दिया जाएगा और मैं खुद इस बात को अंजाम दूंगा. हा मोदींचा व्हिडिओ आपण पाहिला असेल. 10 वर्ष झाली बहुमतामध्ये सरकार आहे केंद्रात तुमचं. कधी करणार आहात आमची कर्जमाफी? कधी आम्हाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे 1.5 पट हमी भाव देणार आहात?
अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही पाहणार आहात? अरे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचं पाप तुम्ही आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे. हे जुमलेबाज लोकांचं सरकार आहे. काल परवा मी पुण्याला गेलो तर मला एक जण म्हणले बनिया लोकांचं सरकार आहे, गुजराती बनिया या लोकांचं सरकार आहे. महाराष्ट्रातले चांगले चांगले प्रकल्प गुजरातला घेऊन जायचं काम चाललंय. बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे. 14 देशाच्या पंतप्रधानांनी जेवढं कर्ज देशावर करून ठेवलं नाही त्याच्या तिप्पट कर्ज नरेंद्र मोदींनी या 10 वर्षामध्ये या देशावर करून ठेवलं. आणि मोदी हे तो सब मुमकिन आहे. अरे कायच मुमकिन आहे? वाट लावली आमची सगळी. आणि मला सांगा, हे सगळे चोर दरोडेखोर त्या पक्षामध्ये सामील झालेले. मला सांगा, हे दरोडेखोरांचं सरकार आहे. आज आमच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार चाललाय. आम्ही लोकप्रतिनिधींना इथून पाठीमागं आदर्श मानत होतो. आमच्या शाळेमध्ये शिकत असताना, मी लहान असताना एका सरांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री होते आणि लाल बहादूर शास्त्री त्यावेळेला गरिबीचा काळ होता. जुनी माणसं आहेत तिथं, वडीलधारी. गरिबीचा काळ होता आणि ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आले होते. आणि एक शेतकरी बिचारा इतका भावनिक झाला, आता या देशाच्या पंतप्रधानाला काहीतरी द्यावं अशी त्याची मनोमन इच्छा तयार झाली. पण त्याच्याजवळ काहीच नव्हतं, कारण तो गरीब फाटका माणूस होता. आणि मग पाठीमागं उभा त्याच्या शेतामध्ये असलेला हरभऱ्याचं पीक, त्याच्याकडे त्याचं लक्ष गेलं आणि त्याला वाटलं आपल्या पंतप्रधानाला कमीत कमी 2-4 ढाळे तरी हरभऱ्याचे उपटून द्यावेत. आणि म्हणून तो शेतात गेला आणि हरभऱ्याचे ढाळे उपटायला लागला. लाल बहादूर शास्त्रींचं लक्ष गेलं. त्या हरभऱ्याला काही परिपक्व घाटे होते, काही कवळे होते, काहींना फुलं आली होती. लाल बहादूर शास्त्रींनी त्या शेतकऱ्याला सांगितलं, बाबा तुला जर मला हरभराच द्यायचा असेल खायला तर परिपक्व झालेले घाटे तोडून मला दे, कारण कोवळे घाटे फुलं ती व्हायला जातील. देशाचा पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींसारखा माणूस जर एवढा बारीक विचार करू शकतो तर आताच्या राज्यकर्त्यांना थोडी तरी लाज वाटली पाहिजे. त्यांचा आदर्श घ्या. अरे काय राज्यकारभार करताय तुम्ही? आज तुम्हाला या जनतेची कदर नाही. यांनी आपल्याला हलक्यात घेतलेलं आहे, आपल्याला गृहीत धरलेलं आहे. इथून पुढे मी तुम्हाला सांगतो, आपल्याला सतर्क राहावं लागेल. आपण एवढी भोळी बाबडी माणसं आहोत, काल काय खाल्लं हे आज आपल्याला आठवत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, मी कालही सांगितलं, पोपटाचं राजाचं मरण जसं पोपटाच्या याच्यात होतं तसं यांचं मरण कशात आहे तुम्हाला मी सांगतो. मतदानात यांचं मरण आहे. निवडणूक आली का मग पार तुमच्या घराची माती थोडी करतील, पार तुम्हाला सारखं तुमच्या मागे लागतील. तुम्ही म्हणसाल ते पार